कोटीची 850 कोटीची आपली वगार. तर हॅलो गाय, तर परत आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसा तुम्ही आपल्या त्या पहिल्या व्हिडिओला सपोर्ट केला तसाच या व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब. तर ही आपली 750 कोटीची 850 कोटीची आपली वगार मागितली, पण आम्ही दिली नाही कारण की आम्ही काय करता बहुत पैसा जागा नाही ना दोस्त. बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. नाही तर आत्ता इकून टाकली असती. आम्हाला पैशाची गरजच नाही सध्या. ठेवायचं जागा नाही गरज ठेवता कुठे तुमचं ठेवायचं असेल सांगा. हे त्या वगारीचे सर्व देख तो कैसे सर मारा. ठेवायचं जागा नाही. बँक फुल भरली आमची. काय करता भरली भरले, पण दाखवू शकत नाही. ते लय पक्के बसेल आहे तर दाखवले असते. तर ही आता 750 आलोच 750 कोटी वगैरे घेऊन आम्ही आता कोट्यात. बर ढकलं तरी काय हरकत नाही. तर गाईज आता आमची 850 कोटीची वगार ही कोणातरी गायपवली. तर आता आम्ही तिला शोधण्यासाठी चाललो होतो, पण जाऊ द्या, आता ती गेली. ती डायरेक्ट फरार झाली. तर हे बघा आमच्या इकडे वातावरण. तर आता दाखवतो तुम्हाला आपला आंबा. त्याला आंबे वगैरे कसं काय धरले ते बघून येऊ आपण. घरापासून फक्त जरासं अर्धा किलोमीटर अंतरावर आपलं हे शेत आहे. तर हे बघून घ्या, शेतामध्ये आलेलो आपण. सध्या त्याला थोडे थोडे आंबे धरत आहेत. तरी बघा एकदम क्वालिटी धरत आहेत. या आंब्याला तर काहीच धरलेलं नाही यावर्षी. यालाच खूप काही धरलंय. तर आता आपल्या शेतामध्ये आहो आपण, आंब्याच्या झाडाखाली. तर तुम्हाला आंबे दाखवू का? तर हे बघून घ्या, खाली पडतायत काही, वानेर पाडताय. या वर्षी तर एकदम आंब्याचा रस खायला भेटते आपल्याला, ते पण गावरानी आंब्याचा. एकदम खतरनाक क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. फक्त आंबे चेक करायचे. आंबे आता सध्या एवढाला आहेत. 2 महिन्यानंतर डायरेक्ट आंब्याचा रसच खायचं काम. तर आता इथे सध्या वानेर काहीच नाही आहेत. आपण आलो आंब्याच्या झाडाखाली वानेर बघण्यासाठी. तर चला आपण जाऊया आता आपल्या घराकडे. तर ही आपली बैलगाडी, मोडकी तोडकी. तुमच्या इकड्याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की कळवा. हे आपल्या शेतामध्ये लावलेली आहे. हे बघा, आता आम्ही नवीन तयार केलेली आहे. तर नवीन गेलेली आहे सध्या शेतामध्ये. तर ही जुनी आहे आमची, सध्या मोडलेली खराब झालेली आहे. त्यामुळे आम्ही ही साईडला मागं ठेवलेली. तर आता आपले हे ब्लॉगिंगचे प्रयत्न चालू आहेत. तर भावांना तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या. तुम्हाला पुढे आणखीन काहीतरी याच्यात अपडेटेड दिसेल, काहीतरी शिकायला भेटेल. फक्त तुम्ही आपल्याला खूप काहीतरी चांगला सपोर्ट करा आणि आपल्याला वरती पोहोचवा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. धन्यवाद आपल्या ब्लॉग बघितल्यानंतर. थँक्यू भावांनो.